तुम्हाला एक सगळ्यात घाण गोष्ट सांगतो, आपण काय असते, आपण प्रॉब्लेममध्ये का असतो माहिती आहे, किंवा तुम्ही प्रॉब्लेममध्ये काय आहे माहिती आहे, तुमच्याकडं टाईम पडू नये त्या प्रॉब्लेमबद्दल विचार करण्याचा. ज्या लोकांकडं टाईम नाही आहे की माझ्यावर ह्या प्रॉब्लेम्स आहेत ह्याचा विचार करण्याचा, जी लोकं लाईफमध्ये बिझी आहेत, जी लोकं लाईफमध्ये काहीतरी आपला गोल ठेवतात त्याच्यासाठी काम करत आहेत, त्या लोकांना प्रॉब्लेम कधीच असं वाटत नाही की मी प्रॉब्लेममध्ये आहे. लक्षात घ्या. मला बऱ्याचशा लोकांचे कॉल येतात, मला बऱ्याचशा लोकांचे मेसेजेस येतात आणि मी प्रत्येक माणसाला हेच सांगतो आहे की बिझी राहणं हे एक भारी सोल्युशन आहे. तुम्ही आता कुठल्याही प्रॉब्लेममध्ये आहे, तुम्ही कसल्याही गोष्टीमध्ये अडकून आहे, तर ब्रो बिझी राहा. स्वतःला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तरी गुंतवा. ओके. ज्या गोष्टी लाईफमध्ये तुम्हाला ग्रो करण्यासाठी हेल्प करतील त्या गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवा. फालतूच्या गोष्टीमध्ये तुम्ही जर विचार करत बसला तर डोकं तुम्हाला परत परत तीच गोष्ट रिकॉल करून सांगते आणि तुम्ही परत तिथंच अडकणार आहे. मी क्लिअर एक गोष्ट सांगतो, उदाहरण घ्या. सकाळी तुमचं ब्रेकअप झाले, पण तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे की मला संध्याकाळी माझं हे काम आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, किंवा माझं ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत, मला ते पूर्ण करायचं आहे. आता हा तुमचा गोल झाला, तर तुम्ही गोलवरनं भटकताय. तुम्ही सकाळी माझं ब्रेकअप झालं, किंवा सकाळी मी ही गोष्ट लॉस केली, किंवा सकाळी माझ्या अशा अशा गोष्टी झाल्यात म्हणून तुम्ही जर संध्याकाळी तुम्ही जे पूर्ण तुमचं काम ठरलं आहे, पूर्ण दिनचर्या तुमची खराब करून घेत असाल, तर बरोबर तुम्ही काहीच करू शकत नाही. प्रॉब्लेमचा विचार करत बसला तर तुम्ही फक्त प्रॉब्लेममध्येच असणार. मी म्हणतो सोल्युशन हुडकायला जाऊ नका, स्वतःला बिझी ठेवा. लक्षात घ्या, कधीच माणूस एखाद्या गोष्टीतून मूव ऑन होत नसतो, तो ग्रो होत असतो. तुम्ही स्वतःला ग्रो करत 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 त्यातनं बाहेर पडत आहे. लक्षात घ्या. म्हणून मी एक क्लिअर गोष्ट सांगतो, प्रॉब्लेम त्याच लोकांना आहे जी लोक विचार करत बसत आहेत प्रॉब्लेम. ज्या लोकांना लाईफमध्ये काहीतरी गोल आहे, ज्या लोकांनी आपल्या लाईफमध्ये काय ना काहीतरी अचीव करायचं ठरवलेलं आहे, ती लोकं कधीच प्रॉब्लेममध्ये नसतात. कारण ती लोकं स्वतःला बिझी ठेवत आहेत, ती लोकं वेळ अशा जागेला गुंतवत आहेत तिथं त्यांना प्रॉब्लेम कधीच नाही. आणि प्रॉब्लेमकडं आपण स्वतः बघत बसते, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम आपल्यापेक्षा मोठं वाटतं. पण प्रॉब्लेमला मोठं आपण स्वतःच करून घेत असतो, हे लक्षात ठेवा. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉब्लेम ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत अजिबात बसू नका. फक्त तुमच्या गोलवर फोकस करा. जी काही गोष्ट तुम्हाला लाईफमध्ये करायची आहे तिकडं फक्त बिझी राहा. बिझी हे एक बेस्ट सोल्युशन आहे. बिझी राहा, स्वतःला बिझी ठेवा. स्वतःला अशा जागेमध्ये गुंतवा, अशा गोष्टीमध्ये गुंतवा जी गोष्ट तुम्हाला ग्रो करण्यासाठी हेल्प करते. लक्षात घ्या, बिझी राहणं एक बेस्ट सोल्युशन. मग भलेही तुमचं ब्रेकअप होऊ दे, किंवा तुम्ही कुठलीही गोष्ट लॉस करू दे, किंवा तुमच्या लाईफमध्ये कसलेही प्रॉब्लेम्स असू देत, ब्रो त्या प्रॉब्लेमचा विचार न करता तुम्ही फक्त बिझी राहा. आणि मला असं वाटते प्रॉब्लेम त्याच लोकांना नाहीत, आणि प्रॉब्लेमचा विचार करत तीच लोकं बसतात ज्यांना लाईफमध्ये घंट्याचा गोल नाही आहे, ज्यांच्या लाईफमध्ये काहीच आपलं फोकस नाही आहे कुठल्याही गोष्टीवर, किंवा ते फक्त त्याच गोष्टीचा विचार करत बसल्यात की ब्रो माझ्यासोबत असं झाले, माझीच लाईफ अशी आहे, माझ्यासोबत ह्या गोष्टी झाल्या, माझ्यासोबतच ह्या गोष्टी का होत आहेत. मी प्रत्येक माणसाला माझ्या कॉलवर सुद्धा मी बऱ्याचशा लोकांना हेच सांगितलेलं आहे, आणि मेसेजवर सुद्धा मी बऱ्याचशा लोकांना हेच समजवते की बिझी राहा. तुम्ही प्रॉब्लेमचा विचार करत बसला, किंवा तुमच्यासोबत ह्या गोष्टी झाल्या, हे तुम्हाला सारखं का सांगते तुमचं डोकं, जर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसता. तुमच्याकडे लई टाईम पडू नये त्या गोष्टींचा विचार करण्यासाठी, म्हणून तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसताय. जर तुम्ही त्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही जर स्वतःला प्रोडक्टिव्ह करण्याकडे, स्वतःच्या गोलकडे फोकस करून त्यावर जास्त काम करत बसला, त्यावर जर तुम्ही बिझी राहिला, तर तुम्हाला प्रॉब्लेम्स नथिंग. मी एक गोष्ट परत एकदा सांगतो, आपण कुठल्याही प्रॉब्लेममध्ये आहे, मी एक गोष्ट सांगतो, तुमचं ब्रेकअप होऊ दे किंवा कुठलीही गोष्ट होऊ दे, कुठल्याही गोष्टी तुमच्यासोबत, तुम्ही किती मोठ्या प्रॉब्लेममध्ये असू दे, आपण त्या प्रॉब्लेममधनं कशा पद्धतीने निघतोय, आपण स्वतःला एका जागेला बिझी करतोय, आणि त्यातनं आपण ग्रो होत 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 त्या गोष्टीतनं आपण बाहेर पडतो. लक्षात, डायरेक्टली कोण मूव ऑन होत नसते, डायरेक्टली कुठल्या गोष्टीतनं आपण बाहेर पडत नसतो. हळूहळू आपण त्या स्टेप्स आहेत, ते एक वेळ दिल्यानंतर आपण त्या गोष्टीतनं बाहेर पडत असतो. म्हणून कायम स्वतःला हे सांगा की आपण स्वतःला अशा जागेला गुंतवायचा आहे, आपला स्वतःचा वेळ आपण अशा जागेला गुंतवायचा आहे जिथं आपण लाईफमध्ये ग्रो करतोय. मग तुम्ही कुठली स्किल शिका, किंवा कुठल्याही अशा स्किल्स शिकत जावा ज्या लाईफमध्ये तुम्हाला ग्रो करण्यासाठी हेल्प करते, आणि आहिस्ता आहिस्ता तुम्ही त्या गोष्टीतनं बाहेर पडायला लागते, मूव ऑन व्हायला लागते, आणि तुम्ही स्वतःच्या लाईफमध्ये ज्या वेळेला तुम्ही इथं आता अडकून आहे, तुम्ही इथं गेल्यानंतर तुम्हाला वाटते की बरो मी कुठल्या गोष्टींचा विचार करत बसलो, चुत्यासारखा आपण फालतू गोष्टींचा विचार करतोय, प्रॉब्लेमचा विचार करतोय. प्रॉब्लेम ही मोठी नाही आहे, आपण त्या प्रॉब्लेमला मोठं करतोय. लक्षात घ्या. त्याच्यामुळं स्वतःला बिझी ठेवा, स्वतःला अशा जागेला बिझी ठेवा की तुम्ही लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी ती गोष्ट तुम्हाला हेल्प करेल. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होता त्यावेळेला तुम्हाला एकदम भारी वाटते की ब्रो मी माझ्या स्वतःला सक्सेसफुल केले, मी माझ्या स्वतःला ग्रो केले. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतोय, मूव ऑन अशी कुठली गोष्ट नाही, प्रॉब्लेम्स अशा कुठल्या गोष्टी नाही. स्वतःला बिझी ठेवा. बिझी इज द बेस्ट सोल्युशन.
पण स्वतःला बिझी ठेवा. गोल सेट करा आणि त्याच्यावर काम करायला चालू करा आणि त्याच्यामध्येच दिवस रात्र बिझी राहा. तुम्हाला प्रॉब्लेम अशी कुठलीच गोष्ट तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. अशा प्रॉब्लेम्सच नाही आहेत. लक्षात घ्या. आपण प्रॉब्लेम क्रिएट करून घेतोय स्वतः आणि त्याचा विचार पण करत बसतोय स्वतः. त्याच्यामुळं अजिबात प्रॉब्लेमवर फोकस करू नका. तुमच्या गोलवर फोकस करा आणि स्वतःला एवढं बिझी करून घ्या की तुमच्यासाठी प्रॉब्लेम अशी कुठली गोष्टच राहणार आणि तुम्ही लाईफमध्ये एक दिवशी ग्रो करताय, सक्सेसफुल होत आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी माझं इथं इंस्टाग्राम आय डी देतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम आय डी देतो. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या. इंस्टाग्रामवर पण सुद्धा आपण काटफाड कंटेंट अपलोड करत असतो. तर माझ्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि ज्या लोकांना ह्या व्हिडिओची गरज आहे त्यांनी भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. बाकी भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.